तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पाय आलो होतो आम्ही वावरामध्ये. तर इथं पाय बंधारा, तर बंधाऱ्याजवळ ना काड्या तोडून ठेवले होते आम्ही. तर आता सरपण पण संपलं होतं, तर त्याला म्हणलं थोडासा व्हिडिओ पण घेऊ. आणि तसं काड्या फोडायला येणारच होतो आम्ही. तर आता त्याने काढलं ते खोड, कारण की लय दिवसाचं होतं ते आणि त्याच्या मतानं सोळून गेलं. तर किती दिवसाचं पडेल होतं ते इथे. तर मग आता तिकडं काड्या होत्या आमच्या पडेल, पण मग तिकडं काय झालं ना, तर तुरीचं वावर आहे, तर त्याच्यामधून घुसता शिवून नाही राहिलं. तर त्याच्यानं म्हणलं चला आता इथे पडेल इथेच घेऊन घेऊ. तिकडं झाड होतं ना, तर झाडाच्या काड्या होत्या तिथे, तर वाळेल होतं झाड. तर मग तिथे जमा करून ठेवल्या होत्या आम्ही पहिले. आणि मग तिथे जमा करून ठेवल्या. जवळ तुरी लहान लहान होत्या त्यावेळेस आम्ही आणल्या होत्या. पण मग आता काय झालं ना, तुरी थोड्या मोठ्या मोठ्या होऊन गेल्या, मग त्याच्यानंतर काही आणायला जमलं नव्हतं. तर आता पायी जे खोड होतं ना ते फोडून देणं लावलं. तर चला आता तुम्हाला खोड दाखवते मी केवढं की ते खोड. तर काही मोठं नाही, लहानचं कशी हे पाहिजे इथं. तर आता ही मक्का आहे ना, तर मक्काचे ना काय होतं, तर मुळाचं बी वाटतं एक अर्ध कोंब. कसं राहतं शेतकरी इतकं जीव लावून हे करतो, कोणत्या का गोष्टीचं होत नाही. आता पाय एवढा कोंब व्हायले, जर कधी मुळडाना तर माणसाच्या जीवाला एकसारखं लागतं. पण मग भाव तर अजिबातच नाही शेतकऱ्याच्या मालाला. पण मग काय आता शेतकऱ्याला बी पिकवल्याशिवाय होत नाही, असं राहत असतं. भाव भेटो ना भेटो आणि एकसारखं मागायला लागलं त्याला आपलं खत भिजवायला. तर आताच आम्ही त्याला युरिया द्यालता. तर आता इकडं बंधाऱ्याकडे ना थोडी काय झालं, साईड आहे ना ती, तर त्याच्या आहे ना थोडी लहान लहान राहिली ती निखडी तर इकडं मोठाली झाली. तर आता एवढं खोड आहे आता हे. तर किती रोजाचं पडेल होतं ते, वाळून जायलेलं किती रोजाचं. पण मग काही नेलं नव्हतं. इथं पण मक्काच होती ना आमची. मग आता पावसाळ्यात मक्काच होती, पण मग इथे काही येणं जाणं जमिनी. तर त्याचे आहे ना आता इथे पडेल होतं. म्हणलं चला आता मक्का लहान लहान इथे तर लोक घेऊन जाऊ याला. जर कधी मक्का मोठी झाली ना, मग न्यायला पण जमत नाही असं आहे. तर आता फोडणे त्याला. तर आता इथे बंधारा फोडणी इथे. तर आता इथे बंधारा, तर बंधाऱ्यात बी एकसारखी नळी वळली ते. तर उंदरं पण भरपूर आहे बरं का त्याच्यामध्ये. काय होतं, उंदरं असले का पाईपलाईन ते बी फोडून टाकते असं आहे. तर आता इथे पाईपलाईन आहे आमची. आता फोडणे ते खोड काड्याने नाही घरी आता.